एका बाजूला मिजिया बदलापूर बी आणि जय भवानी शिरगाव या दोन टीम मध्ये शिरगाव टीमने टॉस जिंकून क्षेत्रक्षण स्वीकारलेला आहे आणि इन्व्हाइट केलंय मिजिया बदलापूर बी या टीमला बॅटिंग करण्यासाठी। स्ट्राइक केला फलंदाज नुरा, ज्याने 67 धावा बनवल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये आणि त्याची विकेट डोक्यामध्ये। फलंदाज झाल्या बाद गोल्डन डकच्या स्वरूपात लागतोय हा पहिला मोठा धक्का मिजिया बदलापूर बी या टीमला। 0 वरती माघारी परतावं लागतंय। नुरा बॅक टू द पवेलियन। असोसिएशनचा एक नियम आहे की फक्त क्वालिफाइंग मॅच पर्यंतच नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी, बेस्ट बॅट्समन साठी, बेस्ट बॉलर साठी जे पॉइंट आहेत ते ग्राह्य धरले जातील। याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। पहिल्या 3 मॅच मधील जेवढे धावा असतील, जेवढे विकेट असतील तेच पॉइंट काउंट केले जातील। विकेट मिळवली आहे, गोल्डन विकेट क्रिकेट आहे। ज्या बॅट्समनने पहिल्या मॅच मध्ये 67 धावा बनवल्या होत्या तोच फलंदाज या दुसऱ्या सामन्यामध्ये गोल्डन डकच्या स्वरूपात बाद झालाय। रमीज येत आहेत, नवीन फलंदाज हेमनने गोल्डन विकेट मिळवली आहे। शिरगाव टीमचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत। फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। लॉंग लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम षटकार। मॅच षटकार लगावलाय रमीजने। धावसंख्या 6। ओमसाई MTC लाईव्ह च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। शाबाज चाचा बुबेरे, अखिलबाई बुबेरे, अमरबाई बुबेरे यांच्या माध्यमातून आणि उमर 11 गोरेगाव असेल, ग्रामस्थ मंडळ गोरेगाव असेल यांच्या माध्यमातून नक्कीच फ्रेंड्स चषकाचं आयोजन। यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे। येतोय हा व्हाईट बॉल। आयमर भाई यांची प्रचंड मेहनत, संघ नक्कीच जे आहेत आणि त्या संघांसाठी प्रचंड मेहनत गेली 2 महिने नक्कीच त्यांची आपण पाहिली आहे। बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, चौकार। चांगलं बॅटल सुरू आहे। 4 ओव्हरची मॅच। पुन्हा एकदा मिस्टामिंग शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतो फलंदाज। रमीजचा खेळ लागतोय हा दुसरा मोठा धक्का मिजिया बदलापूर बी या टीमला। क्या बात आहे। टायटल सॉन्ग आपण ऐकतोय फ्रेंड्स चषकाचं। शाबाज चाचा, अमरबाई, अखिलबाई आणि संपूर्ण त्यांचा उमर 11 गोरेगाव संघ असेल, ग्रामस्थ मंडळ गोरेगाव असेल यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन।
यावेळी ड्राईव्ह केलाय, फुल टॉच चेंडू होता, त्याला ड्राईव्ह करतात अलॉंग द कार्पेट, चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर च्या दिशेने, चांगले क्षेत्ररक्षण, मिनिट एकच धाव, धावसंख्या 12. दोन महत्वाचे फलंदाज बाद केलेत हेमनने या षटकामध्ये. नुरा आणि रमीज हे दोन विस्फोटक फलंदाज बाद झालेत. तौहीद ऑन स्ट्राइक. यावेळी ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला उपस्थित आहेत. मिनिट एकच धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे मिजिया बदलापूर बी या टीमची 2 बाद 13. खूप चांगली केली, परंतु दोन महत्वाचे फलंदाज देखील बाद झालेत. दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत, त्यामुळे एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत. जीवन येत आहेत, ज्या जीवनने पहिल्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती, तो जीवन येतोय. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट, फटका चांगला आहे, बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सतरा पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय चौकाराने. तौहीद च्या बॅट मधून हा चौकार येतोय. यावेळी सॉफ्ट हँड खेळतायत, लॉफ्टेड हिट, परंतु एलिव्हेशन नाहीये आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये. जो संघ जिंकेल तो संघ या पुढीलच्या मॅच मध्ये राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीम समोर फाईट करेल आणि तो सामना असेल 3 षटकांचा. हा सामना 4 षटकांचा आहे. सेफ ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा फटका फसला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत आणि अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झाला बाद. सेफ, बॅक टू द पवेलियन. तीन फलंदाज गमावलेले आहेत 18 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये जीवन करतायत. विकेट मिळवली आहे जीवनने ओव्हर द विकेटने. क्या बात आहे. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ड्रिल करून दाखवतायत, पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. प्रचंड वेग आपण पाहिला.
पुन्हा एकदा अप्रतिम टायमिंग आपण पाहतो इनफिल्डच्या वरून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. संघांना आहे यात प्रवेश ठाण्याचा यात आहे समावेश. संघांना यात आहे प्रवेश ठाण्याचा आहे यात समावेश. कौनेन मुबेरे फैसल शेखर तो खेळाडू. थँक्यू सो मच. धावसंख्या 22 22 धावा. अजून एक चांगला स्ट्रोक स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि यस फिंगर अप. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का मिझिया बदलापूर बी या टीमला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4-23. मदत देखील झाली. आपण पाहतोय अर्रार बुबेरे, मिर्झा बुबेरे, फरहान बुबेरे, बाळा कांबरी, राजेंद्रजी धुळे, आशिषजी दामले, असरार बुबेरे त्यांची मदत झाली. आशिषजी दामले, अबू बकर खान असतील, अटळे महाराज असतील, उल्हासजी अंबवणे, राहुलजी विशे, राजूजी देशमुख, आनंदजी कडव या सर्वांनी भरभरून आर्थिक मदत या स्पर्धेला केली आहे. आणि सागर आहेत नवीन गोलंदाज सागर इरमाळी. सर्व दानशूरदात्यांचं मी आयोजकांच्या वतीने देखील लाख लाख आभार मानतो. आणि फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का मिझिया बदलापूर बी या टीमला, परंतु रिव्ह्यू घेतलेला आहे. स्ट्राइक एंड वरती देखील नक्कीच रनआउट साठी पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया. इकडे तर फलंदाज बाद आहे. चेक केलं जाईल. आपण पाहतोय राजेंद्र धुळे साहेब यांची देखील मोलाची मदत या स्पर्धेला. आणि ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या ज्ञात अज्ञात घटकांनी या स्पर्धेला सहकार्य केलं त्या सर्व घटकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय मनपूर्वक स्वागत करतोय आणि आभार देखील मानतोय. माजिसा मेडिकल त्याने देखील आपण पाहतोय फर्स्ट एड किट आम्हाला दिले, त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक आभार इथे आम्ही मानतोय. आणि खरं तर हे थोर देणगी दाते त्या सर्वांचं आभार मानणं गरजेचं आहे. अतिशय मोलाची मदत या स्पर्धेला या सर्वांनी केली आहे. क्रमांक 1 पासून 6 पर्यंत ज्या ट्रॉफीज आम्हाला मिळाल्या चमचमते करंडक आहेत आणि विशेष आकर्षण त्यांचं देखील आहे. इनोव्हेशन त्या करंडकांमध्ये पाहायला मिळतंय. किरणजी राऊत नक्कीच इकडे आउट आहे, तिकडे पोहोचलेले आहेत निरंजन सर. त्यामुळे एकदा मिळालेल्या चेंडूवरती आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद होईल. वाहिद धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 24. नक्कीच रनआउट होत आहेत ते म्हणजे वाहिद तौहीद नक्कीच अजूनही खेळतायत आणि एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. थंड वातावरण आहे. 4 षटकांमध्ये नक्कीच 40+ धावा बनवावे लागतील ज्या अनुषंगाने सुरुवात केली आहे आणि त्याच दिशेने वाटचाल यावेळी ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण, सेन्सिबल बॅटिंग आसिफ करतायत. आसिफ आणि तौहीद ही जोडी आहे. न्यू बॅट्समन आसिफ आहेत. क्या बात आहे, क्या बात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट देखील झालंय, परंतु एक धाव पूर्ण होते. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे जाईल. 26 26 धाव धावफलकावरती. सागर इरमाळी
चांगली गोलंदाजी करतायत या तिसऱ्या षटकामध्ये. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतायत कारण की 2 षटकांमध्ये 23 धाव बनवल्या होत्या आणि या षटकामध्ये मोठे फटके येत नाहीयेत. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. डेट चेंडू घोषित करतायत. स्ट्रायकिंगला फलंदाज तौहीद आहेत ज्याने एक चौकार लगावलाय. 5 चेंडू आणि 8 या धावसंख्येवरती बॅटिंग करतो. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट अपिश अँड पनिश. कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. जाईल 30. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस. पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. इट्स अ बीमर. नो +1 मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. दिशेपासून भरकटले दिशाहीन हा चेंडू आपण पाहिला आणि फिरोज सरांचा इशारा येतोय फ्री हिट. धावसंख्या 32-32. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि फ्री हिटच्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न आसिफ यांचा असफल राहिलाय. येतोय डॉट बॉल. स्विच हिट म्हटलं तर दुधारी तलवार ज्याला म्हटलं तर लगा तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो ताली नहीं तो गाली. एक चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल हे षटक आपण पाहतोय गोलंदाज सागरचं. हाफ ट्रॅकर हार्ड लेंथ प्रचंड वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तो म्हणजेच विकेट किपरच्या हातामध्ये आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5-32. आपण पाहतोय बेस्ट बॉलर असेल, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर यांच्यासाठी जे ट्रॉफीज आपल्याला दिलेत त्या असलमजी शेख साहेबांच्या माध्यमातून असलमजी खान साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आम्हाला मिळणार आहेत. इरफानजी नजे, साजिदजी गाजी, तर मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय इरफान नजे आणि साजिद गाजी यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आम्हाला मिळाल्यात. बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॅटर साठी असलमजी खान साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफीज मिळाल्यात. मेडल आम्हाला मिळाले प्रमोदजी खंडागळे साहेबांच्या माध्यमातून. बॉल सौजन्य या स्पर्धेसाठी रणजितजी सोनकांबळे साहेब. पाण्याचं सौजन्य आपण पाहतोय शब्बीरजी बुबेरे साहेब. जेवण आम्हाला मिळालंय या ठिकाणी शाहनवाज शेख साबीर बुबेरे यांच्या माध्यमातून आम्हाला पाणी मिळालंय. जेवण आम्हाला मिळालंय शाहनवाज शेख साहेबांच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सर्व गोष्टी आम्हाला मिळाल्यात. फर्स्ट प्राइज आपण पाहतोय तब्बल 1 लाख रुपये आम्हाला मिळालेत. भिवंडी लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार आपण पाहतोय आदरणीय बाळामामा म्हात्रे यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपयाची राशी या स्पर्धेला मिळाली. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस, क्रमांक 2चं बक्षीस आपण पाहतोय 50,000 रुपये आम्हाला मिळाले. या ठिकाणी शहबाज चाचा बुबेरे, अखिलजी बुबेरे, कैसरजी बुबेरे आणि फैसलजी बुबेरे या सर्वांच्या माध्यमातून 50,000 रुपयाची राशी या स्पर्धेला मिळाली आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. यावेळी ड्राईव्ह केलंय. डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑनला मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती आणि धावबाची संधी आहे. विकेटचा बदम फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय मिजिया बदलापूर बी या टीमची. पाहतोय ते आम्हाला मिळाले 25,000 रुपयाची राशी. विराजजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून क्रमांक 4चं बक्षीस 25,000 रुपये आम्हाला मिळाले. या ठिकाणी संदेशजी पवार साहेब आणि सर्वेशजी दिवटे साहेब 5th प्राइज या ठिकाणी मिळाले 25,000 रुपये. प्रसादजी परब साहेब 6th प्राइज 25,000 रुपये आम्हाला मिळाले. या ठिकाणी राजेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि सर्व बक्षीसदात्यांचं आम्ही मनापासून आभार मानतोय. सिरीजसाठी AC मिळालाय आम्हाला
रेयांजी खानबंदे साहेबांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर सायकल आम्हाला मिळाली आहे. बाबू बुबेरे साहेबांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन सायकल आम्हाला मिळाली आहे. अमजाद बुबेरे साहेबांच्या माध्यमातून फिल्डर या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर अक्रम बुबेरे साहेबांच्या माध्यमातून हे सर्व बक्षिसं आम्हाला इथे लाभलीत. सर्वांचं अतिशय मनापासून आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मानतोय. थँक्यू सो मच. या सर्व दानशूर दात्यांचं मी आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. लाऊड अपील केली होती कॉट बिहाइंडची आणि येतोय डॉट बॉल. तोहिद संघर्ष करतायत. 9 चेंडू आणि 14 या धावसंख्येवरती ते बॅटिंग करतायत. चांगली गोलंदाजी मयूर करतायत या अंतिम षटकामध्ये. ज्या मयूरने पहिल्या मॅच मध्ये देखील 25 धावा डिफेंड केल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये, तोच मयूर आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेटने परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पूर्णपणे शांत ठेवलाय तौहिदला आणि एकच जल्लोष आपण पाहू शकाल जय भवानी शिरगाव टीमच्या प्रेक्षकांमध्ये. समोर स्टँड आहे आणि तिथे शिरगाव टीमचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ऑन साइडला खेळतात. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. अलोंग द कार्पेट चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावाची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झालाय बाद. तौहिद बॅक टू द पवेलियन. ऑटर जार आपण पाहतोय. पाण्याचे जे जार आम्हाला मिळालेत, जल है तो कल है सकल है, पप्पू ठोंबडे यांच्या माध्यमातून ते देखील सहकार्य आम्हाला मिळाले. त्यांचा देखील मनापासून आभार. आणि सर्व ते थोर देणगीदाते आहेत या स्पर्धेला मदत करणारे जे घटक आहेत त्या सर्व हातांचं आम्ही अतिशय मनापासून विनम्रपणे आभार मानतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. 2 चेंडू शिल्लक आहेत. क्या बात है. आउटस्टँडिंग गोलंदाजी मयूर जाधव करतायत या अंतिम षटकामध्ये. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 2 धावा खर्च करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय. ज्या मिझिया बदलापूर बी टीमने पहिल्या 2 षटकांमध्ये 23 धावा बनवल्या होत्या, तोच संघ आपण पाहतोय एका धावेसाठी संघर्ष करतोय. यावेळी ड्राईव्ह करतायत बॅक टू द बॉलर आणि गॅदर करू शकले नाही. धावाची संधी आहे शेवटच्या बॉलवरती. यस DRS आपण चेक करूया. फिरोज सर सॉफ्ट सिग्नल नक्कीच त्यांनी आउट घोषित केलेला आहे, परंतु आपण चेक करतोय. ओमसाई MTC.live.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. कुणाल म्हात्रे आहेत आणि आमचे थर्ड अंपायर बाळा माने सर देखील आहेत. यस OUT आउट. फलंदाज झालाय बाद आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती आणि 36 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. जय भवानी शिरगाव या टीम समोर मिझिया बदलापूर बी या टीमने. क्रिकेट आहे नक्कीच. शाबाद चाचा, ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 98 धावा चेस केल्या, तो संघ आपण पाहतोय दुसऱ्या मॅच मध्ये फक्त 35 धावा बनवू शकलाय. 4 षटकांमध्ये 36 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. 9.00 सरासरीने धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी जय भवानी शिरगाव या टीमला. आणि या 36 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक
व्हॉइस ऑफ बदलापूर आमचे अत्यंत जवळचे मित्र तुषार महाराज शिंदे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. देखील तुम्हाला पाहायला मिळेल तिथे टॉस का बॉस आणि खरं तर या मंचाची सजावट जी तुम्हाला पाहायला मिळते डेकोरेट ज्यांनी केलं त्यांना देखील सलाम आहे. ज्या पद्धतीने डेकोरेशन या मंचाचा केलं ना अप्रतिम नेत्रदीपक कल्पक बुद्धिमत्ता त्या व्यक्तीची आहे. अतिशय नेत्रदीपक त्याच्यामध्ये कल्पकता त्यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं मला वाटतं आणि खरं तर लाजवाब आहे त्याचा काही जवाब नाही आहे. ज्यांनी या मंचाची रचना केली त्यांचं देखील अतिशय मनापासून कौतुक. रोशन धुळे यांनी या मंचाची रचना केली आहे आणि त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं मला वाटतं. अतिशय जबरदस्त नेत्रदीपक आणि सुबक असा हा मंच ज्यांनी बनवला त्यांचं कौतुक आहे. रोशन धुळे आणि संदीप धुळे या दोघांनी खरं तर या मंचाची रचना केली आणि अतिशय आकर्षक आणि सुबक ही रचना आहे. गोरेगाव क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड्स चषक गोरेगाव 2025 ही स्पर्धा पाहतोय. खरं तर पाठीमागची 2 पर्व देखील या स्पर्धेमध्ये आलं होतं परंतु आज खऱ्या अर्थानं वेगळ्या अधिकारानं या स्पर्धेमध्ये मला देखील संधी मिळाली. त्यासाठी मी बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष आदरणीय महेशजी धुळे सर, उपाध्यक्ष आदरणीय राहुलजी चव्हाण सर आणि बदलापूर समालोचन समितीचे सर्व सदस्य सर्वांचा मनापासून आभार मानतो. 36 धावांचं लक्ष आहे परंतु पाठीमागच्या काही मॅचेस मध्ये आपण पाहिलं जसं वातावरण कूल झालंय तशा धावांची संख्या देखील थोडीशी कूल झाली आहे आणि 36 धावांचं इथे लक्ष आहे. टार्गेट 36. धावांचं लक्ष आणि ते लक्ष देखील डिपेंड केलं जाऊ शकतं. इथे क्रिकेटमध्ये आपण काही होऊ शकतं. पाठीमागच्या मॅच मध्ये हा संघ होता मेजिशा 11 बदलापूर बी, त्यांनी 98 धावा चेस केल्या होत्या परंतु या मॅच मध्ये 35 बनवू शकलेत आणि 36 धावांचं लक्ष इथे ठेवलंय. आपण पाहतो 36 धावा इथे बनवल्या जातील का. जय भवानी शिरगाव संघ त्यांच्या समोर आहे. ओपनिंग पेयर मैदानावरती पोहोचली. मिजिया 11 बदलापूर बी 98 धावा त्यांनी खरं तर चेस केल्या होत्या. इथे 35 बनवल्यात आणि 36 धावांचं लक्ष ठेवलं जय भवानी शिरगाव संघासमोर. पहिला बॉल बॅकफुटला गेले. सागर इरमाळी नजाकत दाखवली आहे. रचनात्मक फटका बॅकफुटला गेले आणि बॉलला खूप लेट कट केलाय. इथे चौकार वसूल केला. 4 धावा. फटका आपण पाहिलं बॅकफुटला गेले. बॉलला खूप लेट आच केलं शेवटपर्यंत आणि त्यानंतर आपण पाहिलं स्टेअर केलं. चौकार वसूल केलाय. इथे हार्ड हँड न खेळण्याचा प्रयत्न. एज लागले दरम्यान रिजनला बॉल जातोय. 1 धावेची प्राप्ती होईल. 1 धावेनं धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 5 विदाउट लॉस. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. 22 बॉल 31 धावेंची अजूनही आवश्यकता. मिजिया बदलापूर, मिजिया 11 बदलापूर बी संघ आपण पाहतोय त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी शिरगाव. पुढचा बॉल इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एरियल रूटनं देखील बॉल कमी गतीने ट्रॅव्हल होतोय आणि खरं तर हा वातावरणाचा देखील थोडासा परिणाम आहे परंतु आपण सिच्युएशन अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला खेळावं लागतं. बऱ्याच गोष्टी क्रिकेटमध्ये अनिश्चित असतात तसं वातावरण देखील अनिश्चित आहे. 6 धावा धावफलकावरती. 6 विदाउट लॉस. 21 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. बॅट स्विंग तर खूप वेगात झाली परंतु आता बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. लाईन मिस केली फलंदाजाने पूर्णतः. डॉट बॉल. 6 धावा धावफलकावरती आहेत.
याच मैदानावरती 98 धावा देखील चेस झाल्यात. याच मैदानावरती 60 स्पार्क स्कोर चेस झालेत, परंतु आता धावांसाठी संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. यावेळेस फटका अप्रतिम आपण पाहतोय. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, धावा मिळतील 4. हा असेल फ्रेश ट्रॉफी चौकार. फुटला गेले, जागा बनवली आणि तदनंतर आपण पाहिलं अगदी कव्हर ड्राईव्हचा फटका जागा बनवत खेळलाय फलंदाजाने. 10 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील स्क्वेअर कट करायचं होतं. समरीन डिलिव्हरी पडल्यानंतर मात्र बॉल जास्त उसळी घेत नाही. 18 बॉल 26 धावांची आवश्यकता. फलंदाज सफल देखील झाले होते. एका षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती 18 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. चषक ठेवलाय उमर 11 संघानी मानाचा. चषक ठेवलाय. स्पर्धेचं शीर्षक गीत आपण ऐकलं, टायटल सॉन्ग. खर तर आपण पाहतोय आयमर भाई असतील, शाहिबाज चाचा बुबेरे असतील आणि संपूर्ण उमर 11 संघ असेल आणि सर्वांनी मिळून हे संयुक्तिक आयोजन आहे. आणि गोरेगावकरांचा मान, अभिमान, स्वाभिमान, सन्मान असणारी ट्रॉफी आपण पाहतोय. फ्रेश ट्रॉफी. 18 बॉल 26 धावांची आवश्यकता. नाव देखील ट्रॉफीला खूप कल्पकतेने दिलंय. सईब गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले. 10 धावा धावफलकावरती. 18 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. उमेश इथे आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक होते. सॉफ्ट डिसमिसल इन द एंड. नाव उमेश बॅक टू द पवेलियन. झालेत. पाठीमागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. 9 बॉल मध्ये 25 धावांची विस्फोटक खेळी केली होती. आता 17 बॉल मध्ये 26 धावा इथे बनवायच्या. एकूण 17 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 17 गेंदों में 26 रनों की अभी दरकार. 10 धावा धावफलकावरती एकाकडेच्या मुबदल्यामध्ये. राउंड द विकेट. इथे बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. पहिला बॉल डॉट आहे. 10 लॉस ऑफ दी 1 विकेट. हेलिकॉप्टर उडवलाय. खोदून काढण्याचं काम फलंदाज करतायत. 2 धावांचा प्रयत्न आहे, परंतु बॉलने गाठली तडक सीमारेषा. फटका आपलातून. हेलिकॉप्टर उडवलाय आणि सक्सेसफुल उडवलाय. 4 रन चौकार. की सफल झाले होते बॉल येण्यापूर्वी आणि गोलंदाजाने चांगला बॉल टाकला, परंतु त्यावरती फटका बदलला त्याने वेळेवरती. सेकंदाभराचा देखील वेळ मिळत नाही फटका बदलण्यासाठी. परंतु यावेळेस आपण पाहतोय फाईन क्षेत्रामध्ये लॉंग लेग रिजनला बॉल जाईल. यावेळेस वेळ मिळाला फलंदाजाला आणि काम तमाम केलंय. चौकार.
पाहतोय मानो चौक की छडी लगा दी बल्लेबाज ने, असं देखील हिंदी कॉमेंटेटर असते तर म्हटले असते. 18 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 14 बॉल आणि 18 धाव्यांची आवश्यकता आहे. फुलर लेनचा हा बॉल फटका चांगला आपण पाहतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजनला बॉल गेलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. काही फलंदाजांना ठराविक फटक्यांसाठी ओळखलं जातं, जसं की हेलिकॉप्टरसाठी महेंद्रसिंग धोनी, कव्हर ड्राईव्ह साठी तुम्ही विराट कोहली किंवा अजिंक्य रहाणे यांना ओळखता. स्ट्रेट ड्राईव्ह त्यासाठी तुम्ही ओळखता सचिन रमेश तेंडुलकर यांना. काही फटके आहेत आणि ते ट्रेडमार्क असतात काही फलंदाजांचे. दिल स्कूप साठी तुम्ही तिलकरत्ने दिलशान यांना ओळखता. यावेळेस एज लागलंय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. एका धावेची प्राप्ती होईल. एच अँड ड्रॉप. 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्विच हिट. सुरुवातीला आपण कोणाला जर खेळताना पाहिलं असेल खूप जास्ती प्रमाणात तर तुम्ही पाहिलं केविन पीटरसन. 12 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये 16 धाव्यांची आवश्यकता. बीस रन स्कोर के ऊपर 1 विकेट नुकसान पर 12 गेंदे और 16 रनों की अभी भी दरकार है. अभी लक्ष्य कोई बड़ा नहीं है. यहाँ से काम आसान किया दोनों बल्लेबाजों ने मिलकर. यहाँ पे 1 विकेट जरूर खोया है टीम सिरगांव ने, लेकिन 12 गेंदे और 16 रनों की अभी भी दरकार है. 36 रनों का कुल लक्ष्य है और 12 गेंदों में 16 रनों की मात्रा दरकार है. लक्ष्य आसान यहां से होता हुआ. 12 गेंदे और 16 रनों की आवश्यकता. मीजिया 11 बदलापुर बी और उनके खिलाफ ये मुकाबला चलता हुआ जय भवानी सिरगांव. दोनों ताकतवर टीमें थी. दोनों ने यहाँ पे बढ़िया क्रिकेट खेला, लेकिन यहाँ पे क्लाइमेट में कुछ इमीडिएट चेंजेस. इस बार काफी शॉर्ट गेंद थी और उसको भेजा है डीप फाइन लेग की तरफ. काफी दूर ये गेंद जाएगी. बड़ा छक्का. 6 रन. ऑफ कटर डालना चाह रहे थे गेंदबाज, लेकिन काफी शॉट गिरी और उसके ऊपर टूट पड़े बल्लेबाज सागर इरमाली. छक्का जड़ा. बढ़िया छक्का. 26 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर. नूरा गेंदबाज है और अभी कहा रहेगा सागर इरमाली ने. आप जो टॉनिक गेंदबाजों को देते हैं वो टॉनिक मैंने आपको दिया, कैसे थी उसकी कड़वा लगा रहेगा. जब वो खेलते तब अच्छा लगता है. 26 रन 1 विकेट के नुकसान पर. अगली गेंद फुलर लेन की गेंद थी. फाइन क्षेत्र में खेलना चाह रहे थे. 1 रन आसानी से वहां से प्राप्त होगा. 1 रन के साथ स्कोर आगे जाता है. स्कोर 27 रन 1 विकेट के नुकसान पर. नूरा है गेंदबाज. 10 गेंदे अभी भी शेष. 9 रनों की मात्रा आवश्यकता है जय भवानी सिरगांव टीम को. 10 गेंदे और 9 रनों की दरकार है. जय भवानी सिरगांव 10 गेंदे मात्र 9 रनों की आवश्यकता. प्री डिटरमाइंड स्ट्रोक खेलना चाह रहे थे, सफल हुए थे, लेकिन बड़ा शॉट खेलने में सफल हुए नहीं है. और यहां पे 2 रन मिलते हुए 22 के माध्यम से 29 हुआ स्कोर. 29 लॉस ऑफ द 1 विकेट. तीसरा ओवर यहां पर चलता हुआ. 9 गेंदे अभी भी शेष है और 7 रनों की आवश्यकता है. 1-2 विकेट अगर गेंदबाज लेंगे तो गेंदबाजी करने वाली टीम भी यहां पे कमबैक कर सकती है.
स्विच हिट यहाँ पर करना चाह रहे थे, लगा तो आबाद नहीं तो बर्बाद, लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। एक और बिंदी गेंद यहाँ पर देखने को मिलती हुई। 29 रन 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर यहाँ पर चलता हुआ। 29 है स्कूल स्कोर 1 विकेट के नुकसान पर। ओवर नंबर 3 इज प्रोग्रेस। इस बार बड़ा शॉट खेलना चाह रहे थे, लेग बाइज के माध्यम से 1 रन मिलता हुआ। 30 रन 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर यहां पर चलता हुआ। अभी भी एक और शेष, इसके बाद 7 गेंदे और 6 रनों की आवश्यकता है। 30 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर कुंदन और सागर, ये जोड़ी बढ़िया बल्लेबाजी की, एक भागीदारी बुनने की आवश्यकता थी। ये दोनों ने बढ़िया समझा, अपना किरदार समझा और एक भागीदारी यहां पर जरूर उसकी बुनियाद ये दोनों ने रखी है। इस बार बड़ा शॉट खेलना चाह रहे थे, लेग कटर एक गेंद थी, आखिरी गेंद विकेट कीपर के हाथों में जाएगी। 6 गेंदे और 6 रनों की अभी भी आवश्यकता है। लो स्कोरिंग मैच थी, लेकिन आखिरी ओवर तक ये मैच चली है। 6 गेंदे और 6 रनों की अभी भी आवश्यकता है। 3 ओवरों का यहाँ पर खेल खत्म हो चुका है। 30 रन 1 विकेट के नुकसान पर। ऐसा कह सकते 1 हिट अवे फ्रॉम द विन जय भवानी सिरगौन टीम, लेकिन यहां से 6 गेंदों में 6 रनों की अभी भी आवश्यकता है। ये मुकाबला दोनों ओर करवट ले सकता है। यहां से 1-2 विकेट गेंदबाजी करने वाली टीम यहां पे वापस कमबैक कर सकती है। दोनों टीमों के पास मौका है अभी भी। गेंदबाज तो ही पहली गेंद और मिड विकेट क्षेत्र में किया है बड़ा प्रहार, गेंद सीमा रेखा के बाहर, और यहां पर सिरगांव टीम इनटू द क्वालिफायर मैच। और टॉस के लिए आई है दोनों टीम। चला गावदेवी कुळगाव टीम चे कॅप्टन आणि शिरगाव जय भवानी शिरगाव संघाचे कॅप्टन टॉस साठी लगेच या, कारण आता 3rd राऊंडचे मॅच अवघ्या 3 षटकांची तुषार सर असणार आहे।